नमस्कार, तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाची सुरुवात सोमवार अश्विन शुक्ल पक्ष प्रतिभेपासून घटस्थापनेने होणार आहे। अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नववी हा देवी उपासनेचा काळ असतो। यालाच नवरात्र असं म्हणतात। पण नवरात्रामध्ये भरपूर भक्तांना माहीत नसते घटस्थापना केल्यानंतर कोणत्या दिवशी कोणती माळ अर्पण करावी, तर ती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते। या नवरात्रीत देवीपुढे अखंड दीप लावला जातो। रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथ वाचन, देवीचे भजन, श्रोत म्हटली जातात। या घटकासमोर बसून उपासना करणाऱ्याचे मन शांत व प्रसन्न स्थिर होते। देवीची त्या भक्तावर कृपा होते, त्याला सुख, शांती व समाधान लाभते। नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांची माळ घालायची प्रथा आहे। आता आपण ती जाणून घेऊयात। पहिली माळ पिवळ्या फुलांची, शेवंती आणि सोनचाफ्या सारख्या फुलांची माळ अर्पण करावी। दुसरी माळ ही पांढरी फुले, अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळ अर्पण करावी। तिसरी माळ निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची माळ तिसरी माळ अर्पण करावी। चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले, आंबोली, तेरडा किंवा अशोक तिळा फुलांची माळ अर्पण करावी। पाचवी माळ बेल किंवा कुंकवाची माळ पाचवी माळ असते। सहावी माळ कंदरळीच्या फुलांची माळ तिसरी माळ असते। सातवी माळ झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची माळ सातवी माळ असते। आठवी माळ तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करावी। नवमी माळ ही कुंकुमार्चेची माळ वाहतात। अशा प्रकारे 9 माळींची 9 प्रकारे आपण देवीला अर्पण करत असतो। तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा।